ओम शांती. आज कोर्सचा 5वा दिवस. आज आपण जाणून घेणार आहोत मनुष्याच्या 84 जन्माची अद्भुत कहाणी. मनुष्य आत्मा संपूर्ण कल्पामध्ये जास्तीत जास्त एकूण 84 जन्म घेतो आणि कमीत कमी एक जन्म घेतो. तो 84 लाख योनीमध्ये पुनर्जन्म घेत नाही. मनुष्य आत्म्याच्या या 84 जन्मांच्या चक्राचेच येथे 84 सीडीच्या स्वरूपात चित्रामध्ये दाखवण्यात आले आहे. प्रजापिता ब्रह्मा आणि जगदंबा सरस्वती हे मनुष्य समाजाचे आदिपिता आणि आदिमाता असल्यामुळे त्यांच्या 84 जन्मांचा संक्षिप्त उल्लेख केल्याने इतर सर्व मनुष्य आत्म्यांचेही त्यात समावेश होतो. यापूर्वी आपण पाहिले आहे की संगम युगात प्रजापिता ब्रह्मा आणि जगदंबा सरस्वती हे परमपिता शिव यांच्याकडून ज्ञान आणि राजयोग प्राप्त करून सत्ययुगाच्या प्रारंभी श्री नारायण आणि श्री लक्ष्मी या पदांना प्राप्त होतात. आता आपण जाणून घेऊयात सत्ययुग आणि त्रेतायुगातील 21 जन्म पूज्य देव पद. आता चित्रात दाखविल्याप्रमाणे सत्ययुगातील 1250 वर्षामध्ये श्री लक्ष्मी आणि श्री नारायण हे 100% सुख, शांती आणि समृद्धीने परिपूर्ण असे 8 जन्म घेतात. म्हणूनच भारतात 8 हा अंक शुभ मानला जातो. अनेक लोक केवळ 8 मण्यांची माळ जपतात. तसेच इष्टदेवतांची पूजा करतात. पूजनीय स्थितीतील या 8 नारायणी जन्माचे येथे 8 सीडीच्या स्वरूपात चित्रण करण्यात आले आहेत. त्यानंतर त्रेतायुगातील 1250 वर्षामध्ये ते 14 कलांनी संपन्न सीता आणि रामचंद्र यांच्या वंशात पूजनीय राजा राणी किंवा उच्च प्रजेच्या रूपात एकूण 12 किंवा 13 जन्म घेतात. अशा प्रकारे सत्ययुग आणि त्रेतायुग या एकूण 2500 वर्षाच्या कालावधीत ते संपूर्ण पवित्रता, सुख, शांती आणि आरोग्याने परिपूर्ण असे 21 दैवी जन्म घेतात. म्हणूनच असे प्रसिद्ध आहे की ईश्वरीय ज्ञानामुळे मनुष्याचे 21 जन्म आणि 21 पिढ्या सुधारतात अथवा मनुष्य 21 पिढ्यांसाठी उद्धार पावतो. आता आपण द्वापर युग आणि कलियुगातील एकूण 63 जन्म जीवन बंधन याविषयी आता जाणून घेऊयात. श्रोते हो, त्यानंतर सुखाच्या प्रारब्धाचा काल संपल्यानंतर ते द्वापर युगाच्या प्रारंभी पुजारी अवस्थेला पोहोचतात. सर्वप्रथम ते निराकार परमपिता परमात्मा शिवाची हिऱ्याची प्रतिमा तयार करून अत्यंत अनन्य भावनेने तिची पूजा करतात. येथे चित्रामध्ये त्यांना एक पुजारी राजाच्या रूपात शिवपूजन करताना दाखविण्यात आले आहे. हळूहळू ते सूक्ष्म देवता म्हणजे विष्णू आणि शंकर यांची पूजा करू लागतात. नंतर अज्ञान आणि आत्मविस्मृतीमुळे ते स्वतःच्या पूर्वीच्या श्री नारायण आणि श्री लक्ष्मी या स्वरूपाचीही पूजा करू लागतात. म्हणूनच अशी प्रसिद्ध म्हण आहे की जे स्वतः कधी काळी पूज्य होते तेच पुढे स्वतःचेच पुजारी बनले. श्री लक्ष्मी आणि श्री नारायण यांच्या आत्म्यांनी द्वापर युगातील 1250 वर्षाच्या काळात अशा पुजारी अवस्थेत विविध नावरूप धारण करून वैश्यवंशीय भक्तश्रेष्ठ राजा, राणी आणि सुखी प्रजा म्हणून एकूण 21 जन्म घेतले. यानंतर कलियुगाचा प्रारंभ झाला. आता सूक्ष्म लोक आणि साकार देवतांच्या पूजेबरोबरच पंचतत्वांची पूजाही सुरू झाली. अशा प्रकारे भक्तीमध्येही वैभिचार म्हणजेच अनेक प्रकारची उपासना निर्माण झाली. ही सृष्टीची तमोप्रधान अथवा क्षुद्र अवस्था होती. या काळात काम, क्रोध, मोह, लोभ आणि अहंकार हे 5 विकार अधिकाधिक प्रबळ होत गेले. कलियुगाच्या अखेरीपर्यंत त्यांनी आणि त्यांच्या वंशातील इतरांनी एकूण 42 जन्म घेतले. यावरून स्पष्ट होते की संपूर्ण 5000 वर्षाच्या कल्पामध्ये त्या आत्म्याने पूज्य आणि पुजारी अशा अवस्थांमधून
एकूण 84 जन्म घेतले आहेत. आता ती आत्मा या जुन्या पतित जगात 83 जन्म पूर्ण करून आपल्या 84व्या आणि अंतिम जन्माच्या वानप्रस्थ अवस्थेत आहे. या अवस्थेत परमपिता परमात्मा शिव यांनी त्यांचे नाव प्रजापिता ब्रह्मा आणि त्यांच्या मुखवंशी कन्येचे नाव जगदंबा सरस्वती ठेवले आहे. याचप्रमाणे देवता वंशातील इतर आत्माही 5000 वर्षात जास्तीत जास्त 84 जन्म घेतात. म्हणूनच भारतात जन्म मरणाच्या चक्राला 84चा फेरा असे म्हटले जाते. अनेक देवींच्या मंदिरांमध्ये 84 घंटा लावलेल्या असतात आणि त्या देवीला 84 घंटेवाली देवी या नावानेही लोक ओळखतात. आता आपण जाणून घेणार आहोत, मनुष्य आत्मा 84 लाख योनी धारण करत नाही. परमप्रिय परमपिता परमात्मा शिव यांनी वर्तमान काळात जसे आपल्याला ईश्वरीय ज्ञानातील अनेक मधुर रहस्ये समजावून सांगितले आहेत, त्याचप्रमाणे त्यांनी एक नवीन गोष्टही स्पष्ट केली आहे की वास्तविक मनुष्य आत्मा पशु पक्षी इत्यादी भोगयोनींमध्ये जन्म घेत नाही. ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. तरीही अनेक लोक असे मानतात की मनुष्य आत्मा 84 लाख योनींमध्ये जन्ममृत्यूचे चक्र भोगत राहते. ते असे म्हणतात की जसा एखाद्या देशातील शासन एखाद्या अपराधाला शिक्षा देण्यासाठी त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेते, त्याला कारागृहात बंद करते आणि काही काळ सुखसुविधांपासून वंचित ठेवते, त्याचप्रमाणे मनुष्य जर वाईट कर्म करतो तर त्याला त्या कर्माच्या शिक्षेसाठी त्याला पशुपक्षी इत्यादी योनींमध्ये जन्म घेऊन दुःख आणि परतंत्रता भोगावी लागते. परंतु आता परमप्रिय परमपिता परमात्मा शिव यांनी समजावून सांगितले आहे की मनुष्य आत्मा आपल्या वाईट कर्माचे फळ मनुष्य योनीतच भोगतो. परमात्मा सांगतात की मनुष्य आपल्या वाईट गुणांमुळे, कर्मांमुळे आणि स्वभावामुळे पशुपेक्षाही अधिक पतित होऊ शकतो आणि पशुपक्ष्यापेक्षाही अधिक दुःखी होऊ शकतो. परंतु तो पशुपक्षी इत्यादी योनींमध्ये जन्म घेत नाही. आपण प्रत्यक्ष पाहतो आणि ऐकतो की अनेक मनुष्य मुके, आंधळे, बहिरे, लंगडे, कुष्ठरोगी, दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त किंवा अत्यंत गरीब असतात. तसेच काही पशु मनुष्यापेक्षाही अधिक सुखी आणि स्वतंत्र जीवन जगताना दिसतात. त्यांना ब्रेड, लोणी खाऊ घातले जाते, सोफ्यावर झोपवले जाते, मोटारगाडीत फिरवले जाते आणि अत्यंत प्रेमाने सांभाळले जाते. या उलट या जगात कितीतरी मनुष्य उपाशी पोटी अर्धनग्न अवस्थेत जीवन जगतात. 2 पैसे मिळावेत म्हणून जेव्हा ते इतरांसमोर हात पसरतात तेव्हा त्यांचा अपमान केला जातो. कित्येक मनुष्य थंडीने कुडकुडतात, आजारपणात रस्त्यांच्या कडेला कुत्र्यांपेक्षाही वाईट अवस्थेत मृत्यू पावतात, तर काही जण असह्य वेदना आणि दुःखामुळे स्वतःचे जीवन संपवतात. म्हणूनच जेव्हा आपण स्पष्टपणे पाहतो की मनुष्य योनी ही देखील कर्मफळ भोगण्याची योनी आहे आणि मनुष्य या योनीत पशुपेक्षाही अधिक दुःख भोगू शकतो, तेव्हा मनुष्य आत्म्याला पशुपक्षी इत्यादी योनींमध्ये जन्म घ्यावाच लागतो असे मानण्याचे कारण उरत नाही. आता जाणून घेऊयात, जसे बीज तसे वृक्ष. याशिवाय प्रत्येक मनुष्य आत्म्यांमध्ये तिच्या जन्मोजन्मीच्या भूमिकेचे बीज अनादी कालापासून अव्यक्त स्वरूपात भरलेले आहे. त्यामुळे मनुष्य आत्म्यांचे गुण, कर्म, स्वभाव, प्रभाव आणि प्रारब्ध हे अनादी कालापासूनच एकमेकांपेक्षा वेगवेगळे आहेत. मनुष्य आत्म्याचे गुण, कर्म, स्वभाव आणि भूमिका या इतर योनीतील आत्म्यांच्या गुण, कर्म आणि स्वभावांपेक्षा अनादी कालापासून भिन्न आहेत. म्हणूनच जसे आंब्याच्या कोळीपासून मिरची उगवत नाही, तर जसे बीज तसेच वृक्ष असते, त्याचप्रमाणे मनुष्य आत्म्यांची श्रेणी ही स्वतंत्र आहे. मनुष्य आत्मा पशु, पक्षी इत्यादी 84 लाख योनींमध्ये जन्म घेत नाही. उलट संपूर्ण कल्पामध्ये मनुष्य आत्मा मनुष्य योनीतच जास्तीत जास्त
84 जन्म कमीत कमी एक जन्म घेऊन आपल्या कर्मानुसार सुखदुःखाचा अनुभव घेतो. जर मनुष्य आत्मा पशुयोनीत पुनर्जन्म घेत असेल तर मनुष्य संख्या वाढली नसती. आपण स्वतःच विचार करा, जर वाईट कर्मामुळे मनुष्य आत्म्याचा पुनर्जन्म पशुयोनीत होत असेल तर दरवर्षी मनुष्य संख्या वाढण्याऐवजी कमी होत गेली असती. कारण आज बहुतांशी लोकांच्या विकारांमुळे पाप होत आहेत. परंतु प्रत्यक्षात आपण पाहतो की मनुष्य संख्या सतत वाढतच आहे. यावरून स्पष्ट होते की मनुष्य आत्मा पशु, पक्षी, कीटक, पतंग किंवा इतर योनींमध्ये पुनर्जन्म घेत नाही. हे स्पष्ट होते. ओम शांती.